नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। स्क्रीन शकता नाफेड आणि NCCF कांदा खरेदीत पारदर्शकता येणार का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे। संपूर्ण बातमी बघू शकता, स्क्रीन शकता। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकसाठी यंदा 3 लाख टन कांदा खरेदी प्रस्तावित आहे। मात्र मे महिना संपत आला तरी खरेदी सुरू झालेली नाही। या अगोदर अनेक गैरव्यवहार समोर आले आहे आणि त्यामुळे बाजार समितीमध्ये पारदर्शकता पद्धतीने खरेदी व्हावी या ठिकाणी बघितलं तर अशी शेतकरी आणि शेतकरी संघटना व खासदारांची आहे मागणी। याकडे केंद्राने दुर्लक्ष असून नियोजनात अस्पष्टता आहे। खरेदी कधी कशी होणार याबाबत कुठलीही घोषणा नाही। पारदर्शकता नसल्याने बाजार समिती खरेदीच्या मागणीकडे लक्ष लागले आहे। मागील वर्षी 5 लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्यांक होते, मात्र तो पूर्ण झालेला नाही। नाफेड आणि NCCF या दोन्ही संस्थांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी पूर्ण केली। ही अशी खरेदी पूर्ण शिवार खरेदी पद्धतीने झाली नाही, यात कुठलीही पारदर्शकता नव्हती। कांद्या पट्ट्यावरील खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडला तरीही याबाबत विचाराधीन का नाही सरकार, असा सवाल उपस्थित होत आहे। या होत्या गंभीर बाबी। शिवार खरेदीमध्ये कुठलीही पारदर्शकता नाही। खरेदी दस्तावेज जमिनीबाबत कुठलाही नोंदी पब्लिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही। अनेक ठिकाणी खोटे सातबारे देऊनही ही कांदा खरेदी कागदपत्रे उरकल्याचे आरोप आहे। धन्यवाद. धन्यवाद.